अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 5 फेब्रुवारी 2026 माघ संकष्टी चतुर्थी आणि गणपतीला संकष्टी चतुर्थी दिवशी जो कोणी मनोभावे पूजा व्रत करेल, त्यांची पूजा करेल, त्यांचं अथर्वशीर्ष पठण करेल, त्यांना दुर्वा जास्वंद फूल हे जे अर्पण करेल त्याच्या मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आता गणपती बाप्पा जे आहेत ते बुद्धीचे दैवत आहेत, सुख देणारे आहेत, दुःख दूर करणारे असे हे गणपती बाप्पा आहेत. आणि ह्या गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी उद्या माघ महिन्यात आहे. पौर्णिमेनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी पौर्णिमेनंतर येते आणि ह्या संकष्टी चतुर्थीला आपण जी पूजा अर्चा करतो, गणपती बाप्पांना सेवा करतो त्या लाभदायक होतात. आता बघा, अमावस्यानंतर येते ती विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर येते ती संकष्टी चतुर्थी. तर अशा ह्या गणपतीच्या उद्याच्या दिवशी माघ महिन्याच्या दिवशी आपल्याला काही सेवा आर्थिक अडचणीसाठी करायच्या. घरामध्ये आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, काम करतो, पण आपल्याला पैसा आलेला टिकत नाही आहे. कुठल्या नाही कुठल्या कारणानं पैसा घरातून निघून जातो आणि आर्थिक अडचणी तयार होतात. हे कर्ज असतं. ह्या सगळ्यासाठी उद्या एक उपाय करायचा. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण गणपती बाप्पाची पूजा आणि सेवा मनोभावे केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. उद्या बघा, गणपती बाप्पांच्या सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं, घर स्वच्छ पुसून घ्या. उद्या गुरुवार आहे त्यामुळे फरशी नाही पुसला तरी चालेल, पण मुख्य दरवाजाचा हुमरा आहे तो पुसायचा, हळदीचं लिंपण द्यायचं, स्वच्छ आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि गुलाबजल टाकून आंघोळ करायची, चिमूटभर हळद टाका आणि त्यानंतर तुम्ही आंघोळ झाल्यानंतर तुळशीला जे अर्घ्य देतात त्यामध्ये कच्चं दूध टाकून तुम्ही तुळशीला अर्घ्य द्यायचं. त्यानंतर सूर्याला सुद्धा उद्या अर्घ्य द्यायचं. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला, तिथीला, वाराला अतिशय महत्त्व आहे. असंच गणपतीची उद्या संकष्टी चतुर्थीला सेवा करायची. तर उद्या काय करायचं बघा, सकाळी लवकर उठून तुम्ही हे सगळं करायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा ज्या वेळेला करता त्यावेळेला गणपती बाप्पांना एका तांबणमध्ये घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, पाण्याने, पंचामृतने किंवा कच्च्या दुधाने कशानेही तुम्हाला शक्य होईल त्यांना अभिषेकाला पंचामृतनेच घालायला पाहिजे का? मग पंचामृतसाठी ही वस्तू नाही आहे, ती वस्तू नाही आहे, घरामध्ये हे नाही आहे, कच्चं दूध नाही आहे, काही नाही, पाण्यानं जरी घातला तरी चालेल. 11 वेळा तुम्ही अथर्वशीचं पठण करत गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा. आता प्रत्येक 11च्या 11 वेळी फलश्रुती म्हणायला पाहिजे का? नाही. 10 वेळा फक्त आणि फक्त अथर्वशीष म्हणायचं आणि 11व्या वेळी अथर्वशीष आणि फलश्रुती म्हणायची. आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसायची. गुलाबाचं अत्तर किंवा मोगऱ्याचं अत्तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला लावायचं. त्यानंतर चंदन, अष्टगंध, हळद, कुंकू हे सगळं गणपती बाप्पांच्या मूर्तीला लावायचं. एका डिशमध्ये अखंड तांदूळ घ्या, त्या डिशमध्ये थोडेसे अक्षता तयार करून त्या ठेवा, हळदी कुंकू टाका आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा. एक जास्वंदचं फूल अर्पण करा, 21 दुर्वा अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही बाकीच्या देवपूजा, तुमचे जे नित्यनेमाचे देव आहेत त्यांची पूजा करा. जे तीर्थ आहे अभिषेकातलेलं हे तीर्थ प्रत्येकाने घरातल्याने घ्यायचं. मुलांना आवर्जून हे तीर्थ द्या, कारण अथर्वशीर्ष पठण करत आपण हे तीर्थ अभिषेक घातलेला असतो. हे तीर्थ जर तुम्ही मुलांना दिलं तर मुलांच्या आयुष्यातल्या शिक्षणातल्या हट्टीपणा, चिडचिडपणा, अजून काय आरोग्याविषयी अडचणी असेल त्या सगळ्या दूर होतील. त्यामुळे नक्की तुम्ही मुलांना तीर्थ द्यायला विसरू नका. त्यानंतर बघा, उद्या दिवसभर उपवास तुम्ही करत असाल तर ज्या वेळेला चंद्रोदय होईल त्याच वेळेला तुम्हाला उपवास सोडायचा आहे. चंद्रोदय होण्यापूर्वी उपवास सोडायचा नाही. संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्रदर्शनानेच सोडायचा असतो. त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या दिवशी जो तुम्ही उपाय करताय तो उपाय लवकर लागू होतो, कारण या दिवशी संकष्टी चतुर्थी दिवशी 1000 पटीने गणेश तत्व ह्या पृथ्वी तलावरती असतं. त्यामुळे ह्या दिवशी ज्या सेवा कराल त्या लवकर लागू होतात. प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी पैशाच्या अडचणी असतात,
पैसा आलेला ठिकाण नाही, पैसा वारंवार बाहेर पळत असतो, काही ना काही कारणानं निघून जात असतो, त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे, घरामध्ये उपाय करा किंवा मंदिरात करा. मंदिरात जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय चांगला, कारण मंदिरामध्ये अतिशय पवित्र अशी जागा असते, तिथं जास्त पवित्रपणा असतो, म्हणून मंदिरात केला तर चालेल. शक्य नसेल तर घरी करा. काय करायचं, 21 मोदक करायचे आणि 21 मोदकावरती थोडं थोडं तूप घालायचं आणि ह्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवायचा. आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवत असताना ओम श्रीम गण सौम्याय गणपती वर वरद हा मंत्र म्हणायचा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र देणार आहे. हा मंत्र तुम्ही 21 वेळा म्हणायचा आणि त्यानंतर हे मोदक जे आहेत 21, तुम्ही हे मोदक गरिबांना नैवेद्य दाखवून दान करायचे. त्यानंतर बघा, तिळाचे लाडू दाखवा, बेसनाचे लाडू तुम्ही नैवेद्य म्हणून या दिवशी दाखवून गरिबांना दान करू शकता. त्यानंतर बघा, कर्ज तुम्हाला खूप आहे, कर्जातून मुक्त व्हायचं आहे, तर चंद्रोदयानंतर तुम्हाला गणपतीचा मुख्य मूळ मंत्र ओम गंग गणपते नमः हा म्हणायचा. हा पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देते. त्यानंतर बघा, एक सुपारी घ्यायची, चंदनानं त्याच्यावरती ओम लिहायचं आणि त्यानंतर ही सुपारी गणपतीच्या समोर ठेवायची आणि ओम श्रीम गण सौख्य प्रदाय हा मंत्र तुम्ही म्हणायचा. प्रत्येक मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि हा प्रत्येक मंत्र 21 वेळा म्हणायचं तुम्ही जो उपाय करणार आहे ते. त्यानंतर रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्याची पूजासुद्धा करायची आहे. कारण बघा, चंद्र हा मनाचा कारक आहे, मनाचा स्वामी आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार ह्या चंद्राला मनाचा कारक मानलं जातं. त्यामुळे या दिवशी चंद्राची सुद्धा जर तुम्ही अर्घ्य देऊन पूजा केला तर मानसिक शांतता मिळते, इच्छा पूर्ण होतात, सुख शांती मिळते. त्यामुळं नक्की हे तुम्ही उपाय उद्या आवर्जून करा आणि तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी नक्की दूर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा उपाय जो आहे हा स्त्रियांनी घरातल्या कर्त्या स्त्रियांनी केला तर अतिशय चांगलं. जर स्त्रियांना अडचण असेल तर घरातील कर्त्या पुरुषाने, मुलाने, मुलीने केला तर सुतक आणि विटाळ असेल तर उपाय करू नका. व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.